13 मे 2024 मुंबईतील घाटकोपरमध्ये पावसाने थैमान घातलं होतं. छेडानगर जंक्शनजवळील पेट्रोल पंपावर उभारलेलं एक अवाढव्य 120 फुटांचं लोखंडी होर्डिंग पत्त्याच्या बंगल्यासारखं क्षणार्धात कोसळलं आणि या भीषण दुर्घटनेत तब्बल 17 निष्पाप लोकांना हकनात आपला जीव गमवावा लागला. 75हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. हा अपघात नव्हता, तर तो एक गुन्हेगारी कट होता. या किडलेल्या व्यवस्थेचं विदारक सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रशासकीय हलगर्जीपणा आणि टक्केवारीच्या लालसेपोटी कित्येक निष्पाप नागरिक कधी बसच्या चाकाखाली चिरडले गेले, तर कधी मेट्रो पुलाच्या स्लॅबखाली. लाच खाण्यास सोकावलेले काही भ्रष्ट अधिकारी, काळ्या यादीतील कंत्राटदार आणि दलाल यांच्यामुळे सर्व यंत्रणेला कीड लागली आहे, अशी चर्चा आता खुलेआम होत आहे. नमस्कार, मी अमित पवार. थेट पोलखोलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, घाटकोपरमध्ये जे घडलं तो केवळ एक अपघात होता, निसर्गाचा कोप होता की जाणीवपूर्वक रचलेला कट होता, याबाबतचं सत्य शोधून काढण्यासाठी सरकारने न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली. हा चौकशी अहवाल नुकताच विधानसभेत सादर करण्यात आला. समितीने जे निष्कर्ष मांडले त्यातून मग राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा केवळ पैशाच्या लालसेपोटी सर्वसामान्य करदात्यांच्या जीवाशी कशी खेळत आहे हे पुन्हा एकदा समोर आलं. घाटकोपरमध्ये सर्व नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या या महाकाय होर्डिंगची रुंदी तब्बल 120 फूट, लांबी 140 फूट तर उंची 180 फूट इतकी होती. मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार फक्त 40 बाय 40 फुटांच्या होर्डिंगला परवानगी असते. मात्र एगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे सर्व नियम धाब्यावर बसवत 9 पट मोठं बेकायदेशीर होर्डिंग तिथे उभारलं होतं. या होर्डिंगची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली होती. पण या होर्डिंगने निष्पापांचे बळी घेण्याचाही एक प्रकारे रेकॉर्ड केला. पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेतील लायसन्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने गुन्हेगारी कट कसा रचला हे जाणून घेऊया.